महागाईच्या विरोधामध्ये विदर्भवादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत आणि नागपूरच्या गणेश पेठ भागामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। विदर्भ हे वेगळे राज्य घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाताना दिसते आहे। दुसरीकडे विदर्भामध्ये सध्या महागाई, इंधनाची दरवाढ असे अनेक मुद्दे घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती रास्ता रोको करते। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सध्या हे आंदोलन केलं जाताना आपण बघतोय। नागपूरमधली दृश्य आहेत, गणेशपेठ भागामधली ही आंदोलनाची दृश्य आहेत। महागाईचा निषेध करण्यासाठी आणि सोबतच इंधनाच्या दरवाढीच्या विरोधामध्ये सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरती देखील हातामध्ये वेगवेगळे बॅनर घेऊन सध्या हे आंदोलन केलं जात आहे आणि ठिय्या मांडला जातोय। रस्त्यावरच घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून सुरू आहे। तर या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून होतोय, कारण वाहतूक कोंडीची समस्या या ठिय्या आंदोलनामुळे निर्माण होऊ शकते। गणेशपेठ भागामध्ये विदर्भवादी हे काहीसे आक्रमक झालेले आहेत। मुद्द्यावर विदर्भवाद्यांचं जे आंदोलन गणेशपेठ परिसरामध्ये सुरू होतं त्यांनी एकाएक रस्त्यावर उतरायला सुरुवात केली। त्यामुळे आपण बघू शकतो की विदर्भवाद्यांची धरपकड केली जाते। विशेष करून महागाईच्या विरोधामध्ये या विदर्भवाद्यांचं हे आंदोलन होतं आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे देशामध्ये महागाई आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, विजेचे दर असेल, हे सगळे वाढलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होताना दिसत आहे आणि खरं तर गणेशपेठ परिसरामध्ये याआधी देखील आंदोलन झालं। आपण बघू शकतो की रस्ता रोको आंदोलनाची आधीच विदर्भवाद्यांनी हाक दिलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की जे विदर्भवादी आहे ते रस्त्यावर उतरले होते। त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। आपण बघू शकतो की रस्त्यावर झोपून ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी कुठेतरी गणेशपेठ परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी आधीच या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त देखील तैनात केलेला होता आणि त्यानंतर मग कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते की या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय मागणी काय माझी मागणी आहे, विदर्भ वेगळा झाला पाहिजे। ऍक्च्युली सर देवेंद्र फडणवीस म्हणलं होतं का जेव्हापर्यंत मी लग्न करत नाही तेव्हापर्यंत वेगळा विदर्भ करत नाही। त्यांच्या महागाईच्या मुद्द्यावर तुमचं आंदोलन आहे आज महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन। आम्हाला विदर्भ याच्यात आली पाहिजे की फडणवीस साहेब आमच्या संग होते, गडकरी साहेब आमच्या संग होते, आज ते केंद्रात गेले, मुख्यमंत्री बनले, त्याने आम्हाला विदर्भ दिला नाही। महागाईच्या मुद्द्यावर तुमचं आंदोलन तर काय मागणी होती? लेडीजांना खूप समस्या होऊन राहिली या कारणामुळे का महागाई खूप झालं। वरतून त्याने आपले देश पूर्ण भांडण करून राहिले आणि आपल्या या नागपूर विदर्भामध्ये असं काही नाही आहे का कोणती वस्तू कमी करायची तर महाग करून टाकली आहे। आपण बघू शकतो की विदर्भवाद्यांनी नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये रस्त्यावर येऊन रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। विशेष करून महागाईच्या मुद्द्यावर त्यांचं हे आंदोलन होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की विदर्भातले संसाधनं राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं वापरले जातात, मात्र त्याचा कुठलाही फायदा विदर्भातल्या जनतेला मिळत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर हे कुठेतरी आंदोलन केलं गेलं आणि आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की या सर्व आंदोलकांची पोलिसांनी कशा प्रकारे धरपकड केलेली आहे। तर या आंदोलकांची धरपकड सध्या नागपूरमध्ये पोलिसांकडून केली जाते आहे।